काही दिवसापूर्वी बिहार पोलीस भरतीचा रिझल्ट जाहीर झाला. यामध्ये जवळजवळ 19,000 विद्यार्थी पास झाले, जे बिहार पोलीसमध्ये भरती झाले. या 19,000 पैकी जवळजवळ 12,000 विद्यार्थी हे एकाच क्लासचे होते, ते म्हणजे खान सरांच्या क्लासचे होते. आता तुम्हाला प्रश्न असा पडेल, की एखाद्या क्लासचे 10, 20, 50 विद्यार्थी पास झाले, तर मोठ्या-मोठ्या ॲडव्हर्टाइजेस, होर्डिंग्ज लावले जातात. पण या बिहारमधल्या खान सरांची जी ग्लोबल इन्स्टिट्यूट आहे, यांचे 12-12 हजार विद्यार्थी पास होतात आणि त्यामुळंच खान सरांचा क्लास हा बिहारमध्येच काय संपूर्ण भारतात चर्चेत असतो. म्हणजे फक्त विचार करा, की बिहारमधल्या या एका क्लासमध्ये शिकत किती विद्यार्थी असतील, ज्यापैकी एवढे विद्यार्थी पास होतात. आणि खान सरांचा हा क्लास ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतीने चालतो. खान सर दिवसभर शिकवायचं काम करतात पटनामध्ये आणि आणखी काही ठिकाणी देखील त्यांचे हे क्लासेस आहेत. त्यांचे व्हिडिओ आपण आजपर्यंत बघितलेले आहेत. त्यांचे वेगवेगळे व्हिडिओ सोशल मीडियावर वेगवेगळ्या कारणासाठी व्हायरल होत असतात. काही दिवसापूर्वी अंजना ओम कश्यप यांच्याबद्दलचे व्हिडिओ देखील आपण बघितले. या सगळ्या वादातून मग प्रश्न असा पडतो, की जो क्लास एवढा चांगला रिझल्ट देतोय, जो क्लास कमीत कमी फीमध्ये मुलांना शिकवण्याचं मॉडेल उभं करतोय, त्या क्लासवरती हल्ले का होत असतील? कारण तुम्हाला माहिती आहे, की काल रात्री 2 जूनला संध्याकाळनंतर या क्लासवरती अचानकपणे काही लोक आले, एका मॉबनं त्या क्लासवरती हल्ला केला. असं सांगितलं जातं, की गोळीबारही झाला. मग खान सरांच्या क्लासवरती हा गोळीबार का झाला असेल? कारण असे हल्ले याच्या अगोदर देखील झालेले आहेत. याच्या मागची नेमकी कारणं काय आणि असे हल्ले नेहमी का होतात? काय आहे बिहारमधला हा नक्की शिक्षणाचा प्रॉब्लेम? ते बघूया आजच्या या व्हिडिओमध्ये. मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी बाणा. भारतात शिक्षणाची परिस्थिती वाईट आहे, आपल्याला माहिती आहे. ते आपण रोजच्या रोज समोर बघत असतो. नीट सारखे, CBSE सारखे जे विषय आहेत ते आपल्या समोर वारंवार येत असतात. आणि भारतापेक्षा वाईट शिक्षणाची परिस्थिती आहे ती बिहारमध्ये. आता बिहारमधल्या अशा वाईट परिस्थितीत देखील एक अत्यंत चांगली गोष्ट करतायत, ती म्हणजे खान सर. आता खान सरांचं पूर्ण नाव खरं तर फैसल खान असं आहे. फैसल खान हे मागच्या अनेक वर्षांपासून ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतीनं बिहारमध्ये शिक्षण देत आहेत. त्याचबरोबर ऑनलाईन पद्धतीनं त्यांचे जे व्हिडिओज असतात, जे पब्लिक केलेले असतात, ते संपूर्ण भारतातल्या अनेक विद्यार्थ्यांच्यापर्यंत पोहोचतात. अनेक विद्यार्थी त्यांचे व्हिडिओ बघून जागतिक राजकारण शिकतात, भूगोल शिकतात, इतिहास शिकतात, सगळे विषय शिकतात. हे सगळं असल्यामुळं खान सरांच्या क्लासची एक खासियत अशी झालेली आहे, की बिहारमध्ये काही वेगवेगळे स्पेसिफिक विषय घेऊन जे क्लासेस केले जातात, यामध्ये अक्षरशः एका वेळेला ऑफलाईन 5-5 हजार विद्यार्थी खान सरांच्या कोचिंगमध्ये शिकत असतात. आणि या विद्यार्थ्यांची फी असते फक्त ₹200. म्हणजे जिकडं एकीकडं जर फीसाठी बघितली तर अक्षरशः मारामार चालू असते. 10,000, 20,000 पासून 50,000, 1-1 लाख रुपयांच्या पर्यंत जे कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स असतात त्याच्या फी घेतल्या जातात आणि त्यामध्ये देखील कॉम्पिटिशन असतं. त्या ठिकाणी खान सर फक्त ₹200 घेऊन कोचिंग देतात आणि त्यामुळं मग सगळ्यात मोठा प्रॉब्लेम चालू होतो कॉम्पिटिशनचा. जर खान सर इतक्या कमी पैशात शिकवत असतील, तर समोर कोणती इन्स्टिट्यूट टिकतच नाही. दुसरी गोष्ट, खान सर अशा प्रकारचं शिक्षण देतात म्हणजे ते काहीतरी कॉम्प्रोमाइज करत असतील किंवा कमी दर्जाचं शिक्षण देत असतील असंही दिसत नाही. खान सर जे शिकवतात ते सगळ्यांना समजतं, सोप्या बिहारी भाषेत बोलतात आणि त्यामुळे झालंय असं, की ते स्वतः पॉप्युलर झालेले आहेत. त्याचबरोबर त्यांचा क्लास पॉप्युलर झालेला आहे. बिहारमधल्या प्रत्येक मुलाला कमीत कमी पैशामध्ये शिक्षण घ्यायचं आहे आणि त्याला खान सरांच्या या इन्स्टिट्यूटमध्येच जायचं आहे. आणि इथंच प्रॉब्लेमला सुरुवात होते. आणि हेच कॉम्पिटिशन इथं संपत असल्यामुळं जे आजूबाजूचे क्लासवाले आहेत, जे मागच्या अनेक वर्षांपासून आपला धंदा जमवत होते, बसवत होते, त्याच ठिकाणी हा खान सरांचा क्लास निर्माण झाल्यामुळं अनेक लोकांचा धंदा बंद पडायची वेळ आलेली आहे. म्हणून ते अशा प्रकारचे हल्ले करत असतात. काल रात्री काय झालं, तर काल रात्री एक 10-15 जणांचा जमाव तिथपर्यंत अचानक पोहोचला. त्यांच्या क्लासच्या बाहेर त्यांनी क्लासवरती दगडफेक केली. तिथं जो सिक्युरिटी गार्ड होता त्याला मारहाण केली. याच्याशिवाय काही लोकांनी गोळीबार केला असं देखील म्हटलं जातंय. आता खान सरांना या गोष्टी नव्या नाहीत. खान सर म्हणतात, की मी बॉम्ब ब्लास्ट झालेले देखील बघितलेले आहेत. माझ्याच क्लासवरती क्लासरूममध्ये येऊन लोकांनी बॉम्ब ब्लास्ट करायचा प्रयत्न केलेला आहे. त्यामुळं डायरेक्ट असे कुठली घटना घडली तर त्याची मला भीती वाटत नाही. पण माझे विद्यार्थी जे माझ्याकडे शिकतात त्यांचं काय? त्यांच्या सुरक्षिततेचं काय? हा त्यांचा प्रश्न असतो. त्यामुळे आता सध्या बिहार पोलीस याचा तपास करतायत. CCTV बघून सगळं काही चेकिंग करून अनेक लोकांना त्यांनी ताब्यात देखील घेतलंय. यामध्ये असं लक्षात आलंय, की ज्ञानबिंदू कोचिंग नावाचा एक जवळच असणारा क्लास आहे. तो क्लास हे सगळं हे घडवून आणतोय आणि तो क्लास हे सगळे हल्ले घडवून आणतोय. आता मग विचार करा, ज्या क्लासचं नाव ज्ञानबिंदू असं आहे, तो ज्ञान काय देत असणार आहे? जो आपले गुंड पाठवून खान सरांच्या इन्स्टिट्यूटवरती हल्ले करू शकतो, त्याच्याकडून शिक्षणाच्या अपेक्षा तरी काय करायच्या? आणि त्यामुळे खान सरांच्या एज्युकेशनल इन्स्टिट्यूटवरती अशा प्रकारचे हल्ले नेहमी होत असतात. 2019ला तर बॉम्ब ब्लास्ट झालेला होता
आणि असे हल्ले, छोटे मोठे हल्ले हे वारंवार होतात. त्यामुळे फक्त त्यांना अशी अपेक्षा आहे की हे कायमचे थांबले पाहिजेत. काहीतरी सिक्युरिटी त्यांना स्वतःलाही प्रोव्हाइड केली पाहिजे खरं तर, आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यांच्या कोचिंग इन्स्टिट्यूटला देखील प्रोव्हाइड करावी लागेल. आता खान सरांचा दुसरा एक विषय जो जास्त चर्चेत आला मागच्या काही दिवसात, तो म्हणजे अंजना ओम कश्यप यांची त्यांनी केलेली धुलाई. अंजना ओम कश्यप आपल्या सगळ्यांना माहिती आहेत, एक सेलिब्रिटी पत्रकार आहेत. आज तकच्या त्या पत्रकार आहेत आणि मागच्या अनेक वर्षांपासून त्या आज तकसाठी काम करत आहेत. त्यामुळे अंजना ओम कश्यप यांनी एक एपिसोड केला. त्या एपिसोडमध्ये त्यांनी असं सांगायचा प्रयत्न केला की जे सगळे नीटचे विद्यार्थी होते ते अतिशय कष्टानं सगळं काही करत होते, पण हे जे धंदेवाईक शिक्षक आहेत, यूट्यूबवरती टीचिंग करणारे जे शिक्षक आहेत, त्यांनी आपल्या शिक्षणाचा सगळा बाजार मांडलाय. त्यांनी पैसे मिळवण्यासाठी मुलांचा वापर केला. त्यांनी पैसे मिळवण्यासाठी वेगवेगळ्या जोक्स करून, वेगवेगळ्या माध्यमातून सगळे आपले धंदे उभे केले, एम्पायर्स उभे केले, असं त्यांचा म्हणण्याचा प्रयत्न केला. पण त्यामध्ये त्यांनी एक शब्द वापरला, तो म्हणजे दो कौड़ी के. दो कौड़ी के टीचर्स हा त्यांचा जो शब्द होता, तो विशेषतः खान सर किंवा इतर अनेक महत्त्वाचे विकास देवीकीर्ती वगैरे शिक्षक आहेत, या सगळ्यांना उद्देशून होता की काय असं अनेकांना वाटलं. आणि खान सर उघडपणे या मुद्द्यावरती बोलले. त्यांनी अंजना ओम कश्यप यांचं नाव घेऊन त्यांच्यावर टीका केली. अंजना ओम कश्यप यांनी कोणाचंही नाव न घेता टीका केली होती. त्यामुळे झालं असं की अंजना ओम कश्यप जे सरकारला डिफेंड करायचा प्रयत्न करत होत्या नीटच्या मुद्द्यावरती, एक प्रकारे सांगायचा प्रयत्न करत होत्या की जो मेन मीडिया आहे, म्हणजे भारतातला जो मीडिया आहे, जो आपल्याला माहिती आहे की सरकारला कधीही कुठलाही प्रश्न विचारत नाही, त्या मेन मीडियामुळेच नीटचा मुद्दा चर्चेत आला आणि त्यामुळेच मुलांचं भविष्य वाचलं असं सांगायचा त्या प्रयत्न करत होत्या. पण प्रत्यक्षात सर्वांना माहिती आहे की नीटचा मुद्दा असो, सीबीएसईचा मुद्दा असो, हा भारतातल्या यूट्यूबर्सनी, यूट्यूबवरच्या अनेक वेगवेगळ्या टीचर्सनी, वेगवेगळ्या क्लासेसनी, सगळ्यांनी लावून धरला, तिथल्या विद्यार्थ्यांनी लावून धरला. म्हणून तो तापला. मेन मीडियानं हा विषय चर्चेत घेतला नव्हता, कारण मेन मीडियाला जे काही मिळायचं असतं ते दर वेळेला कंटिन्युअसली मिळत असतं सरकारकडून. हे सगळ्यांच्यापर्यंत पोचलेलं आहे, कुणालाही लपून राहिलेलं नाही. त्यामुळं एक प्रकारे सरकारची भलामण करण्यासाठी किंवा सरकारला डिफेंड करण्यासाठी अंजना ओम कश्यप या क्लासवाल्यांच्यावरती अटॅक करत होत्या, पण ते उलटं पडलं. अख्खा भारत त्यांच्यावरच तुटून पडला आणि अंजना ओम कश्यपच टार्गेटवरती आल्या. त्यामुळं रिसेंटली खान सरांचा हा एपिसोड देखील चर्चेत आला, ज्यावेळेला त्यांनी अंजना ओम कश्यप यांची धुलाई केली. आता मुद्दा असा आहे की अंजना ओम कश्यप यांची धुलाई केली, ज्या स्वतः राईट विंगर आहेत, ज्या प्रो गव्हर्नमेंट काम करतात, पण त्याच वेळेला खान सर सुद्धा काही अँटी गव्हर्नमेंट काम करतात अशातला भाग नाही. खान सर सुद्धा जरी फैसल खान असले, मुस्लिम असले, तरी आतापर्यंतचे त्यांचे जे विषय आहेत हे सगळे बघितले तर एक ते सेंट्रिस्ट असतात, मध्यम बाजू धरून असतात, किंवा ते एक प्रकारे हिंदुत्ववाद्यांच्याच बाजूचे असतात, असं अनेक वेळा लक्षात आलंय. त्यामुळे त्यांचे व्हिडिओ पाठवणारे किंवा पुढे जे शेअरिंग करणारे जे लोक असतात ते सगळ्यात जास्त हिंदुत्ववादी असतात. त्यामुळे खान सर पहिल्यांदा सरकारच्या विरोधात थोडं बोलतायत, कारण विद्यार्थ्यांचं भविष्य धोक्यात आलंय असं त्यांना वाटतंय नीटच्या मुद्द्यावरती. आणि हेच आता सध्या सगळ्यात मोठी म्हणजे अडचणीची गोष्ट सरकारसाठी झालेली आहे. या व्हिडिओमध्ये इथंच थांबूया. अपेक्षा करतो की या व्हिडिओमध्ये तुम्हाला समजलं असेल की खान सरांना का टार्गेट केलं जातंय, त्यांच्यावरती अटॅक्स का होत आहेत. या व्हिडिओमध्ये इथंच थांबूया. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत राहा द मराठी बाणा. जय हिंद, जय महाराष्ट्र.